मित्रांनो, कोकणात बऱ्याच परंपरा आहेत, प्रथा आहेत आणि ते आजही खूप छान पद्धतीने जपल्या जात आहेत. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी प्रथा आहे, वेगवेगळ्या परंपरा आहेत. आचरे गावातही परंपरा आहे शिमगा महोत्सवाची. इतिहासकालीन आचरे गाव आणि आचरे गावाला सुद्धा बऱ्याच कार्यक्रमांची इतिहासकालीन परंपरा आहे. मग आमचा शिमगा असेल, रामेश्वराकडची पालखी असेल किंवा इतर कार्यक्रम असतील. आमच्या गावातील हा शिमगा महोत्सव आणि या शिमगा महोत्सवाची शेवटची रात्र म्हणजेच धुळीची रात्र. आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माझा मेकअप आणि मांड कसा उभा केला जातो ते पाहणार. नमस्कार मित्रांनो, माझं नाव पराग कुबल आणि सध्या मी कोकणातील सुंदर अशा माझ्या आचरा गावी आहे. मित्रांनो, संस्थानकालीन आचरे गाव आणि आचरे गावची परंपरा अगदी जगविख्यात आहे. बरेचसे बाहेर आपले आचरे गावचे मंडळी आहेत, खूप छान प्रतिसाद देत आहात. आज आमच्या शिमगा महोत्सवाची म्हणजे आमच्या गाभित समाजाच्या शिमगा महोत्सवाची शेवटची रात्र आहे, अर्थात 5वी रात्र आहे. आणि या 5व्या रात्री आपण आज माझा मेकअप म्हणजे कोळणीचा मेकअप आणि मांड कशा पद्धतीने उभा केला जातो, त्याचप्रमाणे घुमटावरती नाट्यसंगीत कसं घेतलं जातं, या सर्व गोष्टी आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. आत्ता मी मेकअपला जस्ट बसलो आहे आणि मेकअप सुरू केलं आहे, फाउंडेशन लावलं आहे आणि याच्यानंतर आपली साडी नेसणं होईल, त्याच्यानंतर दागिने जडवणे होईल आणि त्याच्यानंतर आपण थेट जाणार आहोत मांडावरती. या मांडावरती आपण पाहणार आहोत मांड उभा कसा केला जातो, नाट्यसंगीतावरची काही गाणी आणि आजूबाजूचे पंचक्रोशीतले गावातले लोक येतात या आमच्या अनोख्या शिमगा महोत्सवासाठी. 5 दिवसांचा शिमगा असतो. 1 ते 4 रात्री 4 वाड्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम असतात आणि 5वी जी रात्र आहे गावाची, त्या गावाच्या रात्रीला संपूर्ण गाव एकत्र येऊन एक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजन करतात आणि त्याचा आनंद घेतात. अशा पद्धतीचा आमचा शिमगा महोत्सव असतो. या 5 दिवसांच्या शिमगा महोत्सवात कोळणीचा साधारण 11 वेळा मेकअप केला जातो आणि 11 वेळा साडी बदलली जाते. साड्याही ज्या आहेत त्यासुद्धा जर कोणाच्या घरात शुभकार्य झालं असेल किंवा मुलगा मुलगी झाली असतील तर त्यांच्या नावाने या साड्या दिल्या जातात किंवा त्यांचा जो कोण नवस बोलत असेल किंवा ज्याची इच्छा असेल तो या 5 दिवसाच्या कार्यक्रमात नऊवारी साडी लागते आम्हाला, तर ती देतात. आणि अशा प्रकारे या साड्या ज्या तुम्ही वेगवेगळ्या बघतात ते त्यांनी दिलेल्या असतात, गावाची साडी असते. अशा पद्धतीचा आपला एकंदरीत हा कार्यक्रम आहे. मी आता मेकअपला बसलो आहे, मेकअप पूर्ण करूया, साडी नेसूया आणि जाऊया थेट मांडावर. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि कुठून बघताय ते कमेंट करून नक्की सांगा. चला. तर मित्रांनो, मेकअप करून घेतला आहे आणि प्रियंका पाठीमागे साडी नेसवते आहे आणि यंदाच्या शिमग्यातील साड्या ज्या आहेत त्या प्रियंकानेच नेसवलेल्या आहे आणि बऱ्यापैकी मेकअप जो आहे तीच करायची. आणि केसांसाठी आपला मित्र रसिक आहे, त्याची मिसेस रिया, जे तुम्ही मागच्या ते तुम्ही समीरच्या व्हिडिओमध्ये बघितलं आहे. आणि छायामावशी म्हणून आहे, ज्यांनी गेल्या वर्षीसुद्धा केस बांधण्यासाठी मदत केली, तर त्या दोघांचे केस बांधण्यासाठी असायचे. आणि आता प्रियंका साडी नेसवते आहे. आता ते रिया येणार आहे केस बांधण्यासाठी, ते तुम्हाला दाखवतो. वेळ होत आली आहे, 9:45 वाजले, 10चं टाईम आहे. बघूया. तर ही आली आहे रिया केशभूषासाठी आणि खूप छान केस काय म्हणते काय माहिती हेअरस्टाईल विणी घालतो. त्या दिवशी इकडे जवळजवळ टायमिंग होत आलाय, त्याच्यामुळे जरा थोडी गडबड आहे. बघूया आता शेवट पूर्ण झाल्याच्या नंतर एक लुक बघूया आपण कसा दिसतो. दुसरं एक रडय मयूर काय कथा विचार काय करता ह्यांच्याकडे असतो उद्या आंघोळी जाऊच रोजच जातात आमच्याकडे. तर मित्रांनो बघा, खूप छानपैकी प्रियंकाने साडी नेसवली आहे, मेकअप केलाय आणि रियाने केशभूषा केली आहे. आणि कसा दिसतो ते कमेंटमध्ये पटपट सांगा. असं आहे आमच्या या आचरा पिरावाडी गावातील
कोळणीचा लुक असं काही असं वर्ण खाली होईल. चला फायनली आपली तयारी झाली आहे आणि आता आपण चाललो मांडावरती. टायमिंग झालंय. मांड कसा उभा केला जातो, नाट्यसंगीतावर घुमट कसं वाजवलं जातं ते बघूया. चलो. काय पैसे नाही पैसे काहीतरी होते ते काढते तिथे टाकते
Thank you.
जो महाप्रसाद केला जाणार आहे त्या महाप्रसादाची आम्हाला तांदळाची यादी आली मास्तर सर्व नाणे तुमच्याकडे 20 किलो तांदूळ पांडुरंग आहे तांदळ किलो त्याच्यावर 10 किलो सुद्धा. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आमच्या गावचा पारंपरिक शिमगा महोत्सव बघितला. 5 दिवसांचा शिमगा महोत्सव खूप धमाल असते, काहीतरी वेगळं असतं आमच्याकडे. म्हणजे घुमटावरती नाट्यसंगीत म्हणून हा शिमगा महोत्सव साजरा केला जातो. कोळणीचा पारंपरिक मेकअप, कोळणीची पारंपरिक नऊवारी साडी कशी नेसतात ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलं. मांड कसा उभा केला जातो ते पाहिलं. छोटी छोटी मुलं आहेत ते घुमट वादन करतात. याचं कारण म्हणजे आपणच पुढच्या पिढीकडे जर या सर्व पारंपरिक गोष्टी, या रूढी परंपरा पासआउट केल्या तर त्या पुढे असेच चालत राहतील. याच पद्धतीने गाव मागणीच्या कार्यक्रमालाही खूप जण उपस्थित असतात. लहान मुलं किंवा ज्यांना ज्यांना घुमट वादनाची आवड असते ते सगळेजण घुमट वादनासाठी उभे असतात, घुमटवादन करायला घेतात. अशा पद्धतीने आपण अशा या रूढी परंपरा आहेत ज्या त्यांच्यापासून पुढे पासआउट करत असतो. अशाच परंपरा या आमच्याकडे आल्यात. आम्हीही आता ते पासआउट करत आता पुढे चालत राहतील. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मांड कसा उभा करतात ते पाहिलं. मांडावरचं नाट्यसंगीतावरचं गाणं कशा पद्धतीने म्हटले जातात. खूप धमाल असते. शिमगा म्हणजे हा शिमग्याच्याच पद्धतीने साजरा केला जातो आणि सगळेजण येतात, चाकरमानी येतात. गावात कोकणात खूप धमाल करतात. शिमगा महोत्सवाच्या निमित्ताने आपले पाहुणे सोयरे म्हणा, मित्रमंडळी म्हणा यांची गाठीभेटी होतात आणि असा हा आमचा कोकणातला शिमगा महोत्सव साजरा केला जातो. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवीन काहीतरी देण्याचा प्रयत्न केला आहे. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलच्या बाजूचं सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉन ऑल करा, जेणेकरून आम्ही अपलोड केलेले नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तात्काळ मिळतील. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून. तोपर्यंत प्रवास कधी संपत नसतो आणि आपण मात्र थांबायचं नसतं. जाता जाता एवढंच सांगेन की हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय आणि माझा मेकअप आणि माझी साडी याच्यावर नक्की कमेंट करून रिप्लाय द्या.